भिडे गुरुजींना तर मला एक सांगायचं आहे की नारी को निंदो नहीं, नारी ही शुभ की खान है, नारी से ही पैदा हुए ब्रह्मा विष्णू हनुमान है। भिडे गुरुजींना मला एक सल्ला द्यावा वाटतोय आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने की इथून पुढे त्यांनी महिला या विषयावर बोलू नये। कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं, नाहीतर आम्ही महिला भिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। हे खूप व्हायला लागलेलं आहे। महिलांवर बोलायचा अधिकार काय आहे त्यांना? जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू। आमची संस्था ही प्युअरली फक्त विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी काम करणार आहे आणि महिलांना संघटित करायचं आहे, स्वतःच्या पायावरती उभं करून रोजगार निर्माण करून द्यायचा मानस आमचा आहे। याद्वारे महाराष्ट्रात 1 लाख महिलांचं संघटन करण्याचा आमचा हेतू आहे। आणि सगळ्यात पहिले जसं शासनाने परित्यक्त्या महिलांसाठी घटस्फोटित हे नामकरण केलेलं आहे, जसं अपंग लोक जे आहेत मुलं त्यांच्यासाठी दिव्यांग हे नामकरण केलेलं आहे। काही महिला पेशा व्यवसायामध्ये आहेत तर त्यांना वारांगना नाव दिलेलं आहे। तशीच आमची मागणी आहे की विधवा हे नाव आम्हाला खूप बोचणारं नाव आहे आणि प्रत्येक ठिकाणी हेटाळणी होते विधवा विधवा म्हणून। तर विधवा हे नाव बदलून शासनाने स्वयंसिद्ध हे नाव आम्हाला द्यावं अशी आमची प्रमुख मागणी असणार आहे। आणि आताच बघितलं की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणलेली आहे। आजच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव महिला विराजमान झालेल्या आहेत। तर महिलांचा विचार कुठंतरी सरकार करत आहे असं आम्हाला एक आशा पल्लवित झालेली आहे, म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत आणि आमची विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून की आमची मागणी मान्य करावी।